नमो अरिहन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोये सौवसाहुणम् अजर अमर विकल विकारी अविनाशी अनंत गुणधाम नित्य निरंजन भवदुःखभंजन ज्ञान स्वभावी सिद्ध प्रणाम ज्ञान स्वभावी सिद्ध प्रणाम। जय बोलो अनंत अनंत सिद्ध भगवान की जय। थंड विराग सनातन शांत निरंश निरामय निर्भय निर्मल हंस सुधाम विबोध निधान विमोह प्रसीद विशुद्ध सुसिद्ध समूह असम समय सारं चारु चैतन्य चिन्नं परपरिणति मुक्तं पद्मनन्दीन्द्रवन्द्यं निखिल गुणनिकेतं सिद्धचक्रं विशुद्धं स्मरति नमति यो वा स्तौति सोऽभ्येति मुक्तिम्। काय सांगायला लागले? माझा आत्मा सिद्ध स्वरूप आहे। पूर्ण सिद्ध पूज्य मालेमध्ये सिद्धांचं वर्णन करून सांगितलं, पण तो सिद्धात्मा मी आहे असा अनुभव केला तर खरं त्या सिद्धाची पूजा झाली किंवा त्या सिद्धांचा अनुभव झाला, या स्वभाव सिद्धाचा अनुभव झाला। म्हणून कसा अनुभव करायचा आहे हो? सकाळी सांगितलं होतं, जेव्हा एकदा तत्वज्ञान तर झालंय, परिचय झालाय आत्म्याचा, पण एकदा निर्णय करायचा आहे आपल्याला, आणि तो निर्णय बाहेरचा कोणी करून देणार नाही। तुम्ही सिद्ध आहात हे कोण सांगणार तुम्हाला? सांगतील, सगळं विश्लेषण देतील, पण अनुभव तर आपल्यालाच करावा लागणार आहे। अनुभव तर कोण करून देऊ शकणार नाही आहे। जसं म्हणलं ना, त्या बाळाला जर खाऊ घालायचे तर ती माता काय करते? सगळं कालवणार, फेनून फेनून देणार, पण तोंडाशी ठेवेल, त्याच्या पुढचं काम तर त्यालाच करायचंय। काय करायचंय हो? गिळायचं काम करायचंय ना, ते नाही करू शकत मदत आपण। मग तसं म्हणलं इथं सुद्धा की आचार्यांनी सगळं आपल्याला फेनून, काय म्हणायचं, वीरसागर महाराजींनी सगळं हातात आणून दिलंय आपल्याला, ती कला। आता त्या पुढं जाऊन फक्त आपल्याला अनुभव करायचा आहे, निर्णय करायचा आहे। जे काय सांगितलं तसा मी आहे हे अनुभवलं तर त्यालाच म्हणलं सम्यक दर्शन, त्यालाच म्हणलं प्रामाण्य, त्यालाच म्हणलं अनुभव। मग त्यासाठी दृष्टांत काय दिला होता की म्हणले, एक दिवस काय झालं, अमावस्याची रात्र होती काय, आणि काळा कुट्टा अंधकार, आणि त्यात म्हणले करंट पण गेलं होतं, लाईट गेली होती, आणि सगळेजण बसले होते घराच्या बाहेर, मग जरा चांदण्यांच्या प्रकाशात म्हणून। पण झालं काय होतं म्हणले, ढग आले आणि काळा भोर अंधार, अजून काय म्हणायचं, ते काळे कुट्ट ढग एकत्र झाले आणि त्यामुळं अंधारच अंधार पडला होता, कुठंच उजेड नव्हता। आणि मग त्यातून पण काय झालं, एक क्षणभरासाठी वीज चमकली। मग काय झालं? वीज चमकली तर प्रकाश झाला का नाही झाला? मग तो क्षणभर होता म्हणून प्रकाश नव्हता का? तर काळ किती आहे ह्याला महत्त्व नाही आहे, त्या अंधकाराला भेदणारा तो क्षणभराचा का असेना प्रकाश पडला होता। आणि तेवढ्या प्रकाशामध्ये काय झालं, सगळे घराच्या बाहेर बसले होते
आणि त्यांना काय झालं, त्या प्रकाशामध्ये दिसलं काय, म्हणले जवळून नागोबा सळसळत गेला. असं महाराजांनी सांगितलं बरं का, वीरसागर महाराजांच्या शब्दात. म्हणजे निर्णय झाला का नाही हो तुम्हाला? मग एकतर प्रकाशाचा निर्णय झाला, परत त्या प्रकाशामध्ये तुम्हाला दिसला, म्हणजे भय, अंधकाराचं भय नाही, त्या नागोबाचं भय जास्त, आणि तो दूर गेला म्हणल्यावर आता निश्चिंत. मग तसं महाराजांनी काय घटवलं, म्हणले संसार रूपी अंधकारात तुम्ही बसलाय, सगळा मोहाचा काळोख पसरलाय. म्हणजे जसं ते काळे ढग, तसं म्हणले मोहाचा सगळीकडं अंधार पसरलाय. त्याच्यामध्ये पण तुम्हाला कुठून तरी भाग्याने तत्वज्ञान मिळालं थोडंसं, आणि त्यात तुम्हाला करायचं काय हो पुढं जाऊन? फक्त म्हणले निर्णय करायचा आहे, प्रामाण्य करायचं आहे, की जो जाणतोय तो मी आहे, या सगळ्या शरीरापासून, या संसारापासून भिन्न जाणतोय तो मी आहे, ह्याचा निर्णय करायचा आहे. ते एक क्षणभरासाठी का असेना जर तो निर्णय केला तुम्ही, तर समजून घ्या सम्यक दर्शन प्राप्त झालं. मग तो किती का काळ असेना, त्या काळाचं महत्त्व नाही आहे, पण निर्णयाचं, प्रामाण्याचं महत्त्व आहे. मग ते पुढं सांगितलं ना, मुनींना स्थिरता अधिक होते, त्यापुढं अरिहंत, त्यापुढं सिद्ध, ते जास्त काळपर्यंत करू शकतील. पण तुमच्या भूमिकेमध्ये तुम्हाला करायचं आहे काय? पुरुषार्थ करायचा आहे. बस उपयोग स्वतःमध्ये लावा. किती काळ का असेना, किती क्षण असेना, समय असेना, जर ती अनुभूती खरी, निर्णय तुमचा यथार्थ झाला, तर तेच तुमच्या भवसमुद्राला पार करणार आहे, त्या अंधकाराला नष्ट करणार आहे. तो मिथ्यात्व रूपी नागोबा दूर जाणार. त्या तुम्हाला त्या प्रकाशामध्ये दिसणार की मिथ्यात्व दूर झालंय. कशाचा प्रकाश? स्वपर प्रकाश, म्हणजे स्वपर भेद विज्ञानाचा प्रकाश जिथं पडला, तिथं समजणार काय, सगळं माझ्यापासून भिन्न आहे. काय म्हणले सुषमा? समोर बसा माझ्या. तर काल बघत होतो काय आपण, परपरिणती मुक्तम म्हणजे काय हो? सिद्ध कसे आहेत? परपरिणतीने रहित आहेत. काय उदाहरण सांगितलं होतं काल? नोकर आणि मालकाचं. कोणी कोणासाठी नाही आहे या जगामध्ये. कोण आहे हो? सगळे स्वार्थाचे सोबती आहेत. मग म्हणून म्हटलं की आपल्याला वाटतं की कोणी परका आहे तो आपल्यासाठी कष्ट करतोय, कोणी आपल्यासाठी आपली रक्षा करतंय, कोणी आपल्यासाठी झुरतंय. असं नाही आहे. सगळे आपल्या स्वतःसाठी करतायत जे काय परिणमन करतायत ते. पोरींचं प्रेम आहे की नाही सांग सुषमा तुझ्यावर आणि तुझं पोरींवर? मी सांगते नाहीच. का? कारण ज्या मातेला त्या पोरांशी प्रेम असतं ना, ती त्यांना धर्मात जोडते. तू काय आमच्याकडे जोडत नाही म्हणल्यावर तू मोही आहेस, द्वेषी आहेस, धर्मापासून दूर ढकलणारी आहेस. म्हणजे आपण त्यांना जर ढकललं धर्मामध्ये तर बघ ना कल्याण होईल. नाहीतर आहेच परत मागून आपल्याला कष्ट, संसार. म्हणून सांगितलं की जेव्हा तो मालक आज्ञा देतो नोकराला, काय हे काम कर, ते काम कर, आणि तो करतोय काम, सांगा आज्ञा म्हणून करतोय की नाही? नोकर काम का करतोय? आज्ञा आहे म्हणून करत नाही आहे, त्याला वाटलं तर करतो. नाहीतर तुम्ही भले मस्त 10 आज्ञा देताल की, पण तो काम एकच करतो, 2च करतो का? त्याचे परिणाम झाले तरच परिणती दिसते. परपरिणतीने तो कार्य करत नाही. मग तसं म्हटलं इथं की सिद्ध भगवान पण सगळ्या पराला जाणतायत, सगळ्या परिणतीचं ज्ञान आहे त्यांना, पण ते त्यांच्याविषयी तटस्थ आहेत. त्यांना त्याच्याविषयी जर आपण काय रागद्वेष नाही किंवा डिस्टर्बन्स नाही आहे हे सांगायचं आहे. म्हणजे तुमच्या समोर येऊन कोणी तुम्हाला कशाही बनवायचा प्रयत्न करेल, तुमची निंदा करेल, तुम्हाला अपशब्द बोलेल, तुम्ही काय करणार हो? लगेच परपरिणती करतो, म्हणजे लगेच प्रभावित होतो. पण भगवान कसे आहेत म्हणलं? परपरिणतीने
मुक्त आहेत, रहित आहेत. म्हणून येऊ देत प्रसंग सगळे आले जरी जीवनामध्ये आपल्या, तरी सुद्धा ते आपल्याला स्थिर बनवायसाठी येत आहेत, अस्थिर बनवण्यासाठी नाही. आपण काय करायचं हे आपल्यावर आहे. काय करता हो? स्थिर राहता का अस्थिर होता? जेव्हा असा काय प्रसंग तुमच्यावर आला, तर संकट आला, इष्टवियोग झालं, धनहानी झाली, काय रोग झाला शरीरामध्ये, काय करणार तुम्ही? पाहिजे राहिला ना मी, तुम्ही म्हणजे स्थिर जो राहणार तो तरणार. आणि जो सांगितलं परपरिणती करणार, साधं म्हणलं शरीरामध्ये फोडा झाला समजा, किंवा काय रोगाची सुरुवात झाली समजा कुठल्या, तर किती अस्थिरता होते जीवाला. म्हणजे हेच म्हणायचं परपरिणती. मग या शरीराच्या निमित्तात जे काय परिणमन चालू आहे ना शरीरात चालू आहे, पण त्याच्यावरून मी प्रभावित होतो आणि लगेच त्याच्याविषयी अनुराग इतका असतो ना, त्यामुळं मोही होऊन रागीद्वेषी बनतो, त्याच्याविषयी आकुलिता करतो, दुःख करून घेतो. म्हणून सांगतायत काय 12 भावनामध्ये सांगितलं ना, कसं आहे हो शरीर? जिस देह में अनुराग, जिस देह को निज मान कर नित रम रहा, जिस देह में, जिस देह को निज जान कर रच पच रहा, जिस देह में, जिस देह में अनुराग है, एकत्व है जिस देह में, क्षण एक भी सोचा कभी, क्या क्या भरा इस देह में. समजण्यासारखं होतं. जिस देह को निज जान कर नितरम रहा, जिस देह में. कोणाची कथा चालू आहे? माझी आहे, तुमची नाही आहे, माझी. माझंच सांगते सगळं मी तुम्हाला. मी काय केलंय आजपर्यंत? देहाला मी मानलंय आणि त्यातच रमलोय. जिस देह को निज जान कर रचपच रहा, जिस देह में. काय करताय हो सकाळपासून संध्याकाळपर्यंत? देहाकडे पाहूनच परिणती चालू आहे सगळी. का? कारण देह म्हणजेच मी मानलंय म्हणून. पुढं जिस देह में अनुराग है, एकत्व है जिस देह में, क्षण एक भी सोचा कभी, क्या क्या भरा इस देह में. केलाय का विचार कधी आपण? काय आहे हे शरीरामध्ये? का शरीराला मी मानतोय? कसं आहे हो तुमचं रूप? ह्या शरीराचं रूप म्हणजेच माझं मानून बसलोय. माझं रूपच दिसेना त्यामुळं माझ्या डोळ्याला. मी कोण आहे? अरूपी आहे, शरीरापासून भिन्न आहे, हे दिसत नाही आहे. पुढं काय सांगितलं त्याच्यामध्ये 12 भावनेत? क्या क्या भरा इस देह में, अनुराग है जिस देह में, क्षण एक भी सोचा नहीं. काय झालं? चुकलं. क्या क्या भरा इस देह में, अनुराग है जिस देह में, उस देह का क्या रूप है, आत्म रहे जिस देह में. मलिन मलपल रुधिर की कस वसा का आवास है, जड़ रूप है तन किंतु इसमें चेतना का वास है. काय सांगितलं? कसं आहे? शरीर तर जडरूप आहे, पण त्या जडरूप चेतन शरीरामध्ये सुद्धा चेतनेचा वास आहे. पुढे जाऊन सांगितलं त्या शरीराच्या सानिध्यात जी पण वस्तू येणार ती क्षणभरासाठी आली तरी मलिन होते, दुर्गंधमय होते, मलमूत्रमय होते. म्हणून परिणती कोण करते? कोणाला करायची आहे हो? या शरीराच्या सानिध्यात येणारी ती वस्तू स्वयमेव परिणमित होतीये. का? कारण ह्याचं रूपच एवढं घिणावणं आहे. मग आपले परिणाम त्या अशा काय म्हणायचं मलिन वस्तूमध्ये आपण जोडतोय, तर तुमचे परिणाम कसे स्वच्छ होतील, शुद्ध होतील? म्हणून सांगतायत तोडा, लवकरात लवकर तोडा. शरीरापासून जो उपयोग अडकलाय ना शरीरामध्ये त्याला दूर करा. कसं करणार?
जाणा परपरिणती मुक्तम. कसा आहे मी? या शरीराच्या सुद्धा परिणतीने मी रहित आहे. तरी तर त्यांनी काय सांगायला लागलेत, काल आपण वाचलो होतो की सीता आणि राम यांच्या जीवन घटनेवरून सुद्धा आपल्याला पर्याप्त मदत मिळते. कशासाठी? या विशेषणाचं ज्ञान होण्यासाठी. परपरिणती मुक्तम. सीता जैसी सती अग्नि परीक्षा देने के बाद जब अपने वैराग्य परिणमन में आती है तो राम के अनुनय विनय करने पर भी एक नहीं सुनती और ध्यानस्थ हो जाती है. काय सांगितलं? जेव्हा सीतेची अग्निपरीक्षा झाली त्याच्यानंतर काय झालं? तिला वैराग्य झालं आणि ती दीक्षा घेऊन निघाली. मग काय झालं? जात असताना रामानी खूप अडवण्याचा प्रयत्न केला. तिला विनंती केली की जाऊ नकोस. पहिला जा म्हणायचं, हाकलायचं, नेऊन सोडायचं, आणि आता म्हणायचं जाऊ नको. असे असते नवरे बरं का सुषमा. म्हणजे आपण त्यांच्याशी जितका अनुराग करतो तितकं त्याच्यामध्ये अडकत जातो. म्हणजे सीता काय केली हो? तिने ऐकलं नाही. तिने तिचा निर्णय ठाम ठेवला. तसा आपल्याला निर्णय करायचा आहे. नवरे भलेही तुम्हाला अनुरागाने बोलवतील, थांबवतील, सुटा ना, तुम्हाला सुटता येते ना घरातनं, बघूया आमच्याकडं, आम्हांकडं. आपण मोही असतो, काय नवऱ्यांचा दोष नसतो, आपण त्यांच्यात आसक्त होतो, त्यामुळं रमतोय घरामध्येच. हो म्हणा. काय रमायला शिकवायला लागले मी इथं? काय शिकवायला लागलोय? सारखं आपले हे परिणाम ठेवा. मी तर त्या सगळ्यापासून भिन्न आहे. कधी मी आत्मकल्याण करेन? कधी? आज मला एक जण भेटला आणि त्यांचा मुलगा केवढा आहे? 4 वर्षाचा आहे. आणि ती म्हणाली की मला माताजींच्या सानिध्यात राहायचं आहे, मला माताजींचं सगळं शिकायचं आहे. मग म्हणलं ये, काय अवघड आहे? म्हणले नाही, पोरग लहान आहे, पोराचं लग्न झालं की येते. आता काय करायचं? तोपर्यंत आम्हा काय करायच्या? तुमच्यासाठी आम्हानी थांबायचं. पोरग केवढं होतं म्हणले? 4 वर्षाचं बरं का. 4थीला पण नाही, 4 वर्षाचं पोरग. आणि आता लग्न झाल्यावर येणार आहे बरं का ती. आम्ही असं आश्वस्त राहायचं त्यांच्या विषयी. म्हणजे दुसऱ्यासाठी करायचं नाही हो, आपल्याला आपल्यासाठी कल्याण करायचं आहे म्हणून. तर आपली परपरिणती कशी अडकत चालली आहे किंवा त्याच्याविषयी किती मोही होतोय आपण, स्वतः परीक्षण करा म्हणजे समजेल. तर सांगितलं सीतेला कितीही अनुनय केला तरी पण ती थांबली नाही. रामाने खूप विनंती केली पण तरी सुद्धा सीता ती विरक्त झाली होती आणि त्यामुळं तिने दीक्षेचा निर्णय बदलला नाही. राम मूर्छित हो जाते है. तिच्या समोर मूर्छित होऊन पडले. तुम्ही काय करणार हो? तुम्ही निघालाय माताजींकडं आणि तिथं मागं तुमच्या कोणीतरी असं चक्कर येऊन पडलं, काय करणार? काय करणार हो? लगेच मागं फिरलेलो असतो आपण. म्हणजे सांगतायत की तेच आपण लगेच मोही होतो. तिथं तेवढीच परीक्षा असती. जर तुम्हाला झालंय ना वैराग्य, जाऊ दे वैराग्य नाही, निर्णय केलाय 4 दिवस आपण माताजींकडे राहणार आहे, बरोबर त्या दिवशी तुमच्यावर संकट येतं बरं का. आणि तुम्ही ते संकटातनं बाहेर पडायचं का त्या संकटात निघायचं, जायचं अडकायला, हे तुमच्यावर असतं. तुम्ही हे ऑप्शनला ठेवून टाकता. मग घरातली अडचण महत्त्वाची, त्यामुळं काय करायचं? ते बंद पडकं पेन आहे त्याच्याने लिहिताय तुम्ही. काय तुम्हाला देवा, हे घ्या माझ्याकडे आहे पेन. काय करतोय म्हणून सांगितलं की मोहाने परामध्ये आसक्त होतोय. म्हणून सांगतायत परपरिणती हे दुःखाचं कारण आहे. जर तो जीव मूर्छित झाला, मोही झाला, तुम्हाला अडवतोय, तर लगेच तुम्ही परपरिणती करताय, त्याच्या अनुसार आपलं परिणमन करताय. म्हणूनच संसार सुटत नाही. राम मूर्छित हो जाते हैं फिर भी इस और दृष्टि ही नहीं है. सीतेने असं ढुंकून बघितलं सुद्धा नाही. द्वेषाने का हो? मला का सोडलं जंगलामध्ये नेऊन, असं का? आता का मी तुमच्याकडं बघू? काय विचार होतं सीतेचे? मंगलाबेन,
सीतेनी का पाहिलं नाही? राम तेवढं, तिचा नवरा ना तो, अजून गृहस्थच होती ती तोपर्यंत. मग तिकडं मागं नवरा पडलाय तरी बघायला नको होतं का त्याला? सचेत करून मग जायचं होतं, तो बरा झाल्यावर जायचं होतं. म्हणजे द्वेष नव्हता अंतरंगामध्ये, उलट त्याच्याबद्दल, त्याच्या धर्माविषयी स्थितीकरणाचेच भाव होते तिचे. पण जर आता ती तिथे थांबली असती तर नियमाने मोही झाली असती. त्यामुळं मूर्छा आहे तोपर्यंत तरी सुद्धा तो मूर्छित होऊन पडला तरी सुद्धा ती मागं पाहत नाही किंवा थांबत नाही. अंत समय में सांत्वना का एक भी शब्द नहीं कहा. म्हणजे चालली आहे, वैराग्य झालं आणि ती दीक्षा घ्यायला चालली आहे, तर मागं वळून एका शब्दाने सांगितलं नाही रामाला किंवा लवकुशला. पोटची पोरं होती ना दोघं, पण सगळे होते घरातले तिथं, मोही, संसारी, काय म्हणायचं तुमचे आप्त, पण कोणाच्या विषयी एक क्षणाचा सुद्धा अनुराग केला नाही. केला असता तर तिथंच अडकली असती. अंत समय में सांत्वना का एक भी शब्द नहीं कहा. रामाला पलटून तिने काही सांगितलं नाही, तू असं कर, असं करू नको, काही नाही. सगळा मोह सुटला तिथं. तो सब अपनी अपनी परिणति में है. मोह से अपने अनुकूल प्रतिकूल मानते है. कोणी चांगलं आहे कोणी वाईट आहे असं आहे का बाहेर? तुम्ही मोहानेच फक्त विचार करताय की हे चांगले आहेत आणि हे वाईट आहेत. बाहेर तर कोणी पण चांगलं आणि वाईट नाही. संसार में परदृष्टि परपरिणति के विकल्प का ही दुःख है. कशाचं दुःख आहे तुम्हाला हो संसारामध्ये? कशाचं दुःख आहे? पराकडं पाहून जे काही परिणाम करतो ना तेच दुःख आहे, त्याच्याशिवाय दुःखाचं कारण नाही. सिद्ध भगवान परपरिणति से मुक्त है. मग सिद्ध का सुखी झालेत? म्हणूनच सुखी झालेत कारण ते परपरिणति मुक्त आहेत, रहित आहेत. मग तेवढंच करायचं आपल्याला. काय करायचं आहे हो? कुठं जाऊन तुम्हाला काय कष्ट करायचं आहे, तप करायचं आहे, शरीराला सुकवायचं आहे, कर्मांचा सगळा नाश करायचा आहे, पकडून काय करायचं आहे? तुम्हाला पण फक्त सांगायले जो उपयोग परात चाललाय ना त्याला थांबवा. तो कसा थांबणार? जेव्हा त्याला आपला स्वतःचा विषय देणार तेव्हाच तो उपयोग पराकडे जाण्याचा थांबणार. म्हणून स्वविषय द्या हे सांगितलं. त्याच्या पुढं जाऊन थोडंसं असं वर्णन केलं की जेव्हा कर्मांचे उदय येतात तेव्हा तुम्ही काय करता हो? त्या कर्मांकडे पाहून आपले परिणाम करता. म्हणजेच म्हणलं काय? परपरिणती. कर्मांचे उदय यायला लागले, समजा कषाय आहेत, कषायांचा उदय आला, काय करणार सुषमा? समोर जे असेल ते उचलायचं आणि ठोकून द्यायचं काय? म्हणजे तिथं कर्मांचा उदय आला असताना त्या कर्मांच्या आहारी जातो आपण, त्याचं फळ भोगत राहतो आणि त्याच्या निमित्तामध्ये मग कसं सुटणार त्या उदयातून? कर्मांचे फळ भोगताना त्यात आसक्त होतो, दुःख करतो, पाप करतो, त्यावेळी सावध नसतो, त्यामुळे त्या पापामध्ये अडकतो. यालाच म्हणायचं परपरिणती. कर्मांच्या उदयाशी तुम्ही एकरूप होता, काय म्हणायचं, त्याच्यामध्ये त्याच्या अनुरूप वर्तन करता, पराच्या परिणामाने प्रभावित होतो. जसं 4 गतीचे जीव आहेत, कुठले कुठले? नारकी जीव आहेत. सांगा परपरिणती आहे की नाही त्यांच्या ठिकाणी? कशी आहे? नारकी जीव काय करतायत परपरिणती? अवधी ज्ञानाने आठवून. बरं, अवधी ज्ञानाने आठवून काय करतायत? समोरच्या जीवाविषयी क्रोध करतायत, कषाय करतायत. हे सगळं काय हो? परपरिणती. म्हणजे दुसऱ्याला पाहून जिथं कार्य करणार ना नियमाने तिथं दुःख हे फळ मिळणार आहे. म्हणजे ती मोहाचीच परिणती असणार. जेव्हा तुम्ही दुसऱ्याला पाहून काय तुमचे परिणाम करता, जे काय तुमची क्रिया करता शरीराची आधी सगळ्यामध्ये,
मग नारकीचं तर आपल्याला फेमस आहे, ते तर मारामारी करतायत म्हणून दुःखी आहेत, त्यांच्या ठिकाणी दिसून येतं परपरिणती आहे. मला सांगा, देवांच्या ठिकाणी परपरिणती आहे की नाही? ईर्ष्या करतात. हा, परत समोरच्याला पाहून, त्याचं वैभव, त्याच्या वृद्धी पाहून काय करतो हा जीव, झुरतो अंतरंगामध्ये. हीच झाली परपरिणती. कोणी तुम्हाला चिडवायला पाहिजे तर तुम्ही चिडाल असं नाहीये. बस तो धनवान झाला की तुम्ही चिडलेलाच असता. त्याच्याकडं वैभव वाढलं, वृद्धी वाढल्या की हा चिडलेला असतो जीव. का? त्याच्याकडं आहे, माझ्याकडं नाही. ह्याला म्हणायचं परपरिणती. देवलोकामध्ये सुद्धा परपरिणतीचं दुःख आहेच. दुसरं सांगा, मनुष्य गतीतले जाऊ दे, तिर्यंच्या गतीमध्ये परपरिणती काय हो? कशी असते परपरिणती तिर्यंच्यांमध्ये? कुत्रे असतात माहित आहे, त्यांना तुम्ही जर रोटी टाकली तर काय करतात, ते उचलणार, दुसरं कोणी बघायच्या आधी एकटं घेऊन जाऊन खाणार, दुसऱ्याला दिसू नये, कोणी येऊ नये शेअर करायला, आपलं पोट भरणार नाही. म्हणजे काय झालं, ह्याला म्हणायचं परपरिणती. भलेही तिथं कोण नसेल आजूला बाजूला तरी सुद्धा ते उचलणार आणि एकांतात नेऊन खाणार. म्हणजे का? माग भाव हेत. दुसऱ्याच्या विषयी लपवण्याचे परिणाम, कषायाचे परिणाम, लोभाचे परिणाम, ह्यालाच म्हणलं परपरिणती. अजून समोर तो कोण आला, साप आणि नेवला एकाचे एक समोर आले, काय झालं? परपरिणती. उंदीर मांजर समोर समोर आले, काय झालं? परपरिणती. तसं मनुष्यगतीमध्ये सासू आणि सून समोर समोर आले, काय झालं? काय झालं? काय झालं नाही म्हणा की, म्हणतायत का? ते बी म्हणत नाहीत. म्हणजे तिथं काय करता हो? सुनबाई काय करते तुमचं? काय वाईट करते का? मग सासूबाईला का टेन्शन? आणि सासूबाईला बघितल्यावर सुनेचं का आठ आहे त्या डोक्यावर? ह्याला म्हणायचं परपरिणती. म्हणजे आपण काय करतोय, त्या समोरच्याकडे बघून असे कशाय करतो आणि त्याच्या निमित्तात आकुलित होतोय. जसं म्हणलं आता हे 4 गतीचे जीवांविषयी म्हणलं की आपण प्रभावित होतो पराच्या परिणतीच्या निमित्तात. तसं आता अनेक घटना झाल्या. काय झालं, मुंबईमध्ये तो कसाब होता माहित आहे कोण? अतिरेकी. त्यांनी काय केलं, गोळ्या झाडल्या, अनेकांना मारलं. अनेक पोलीस लोक मेली त्याच्यामध्ये. आमच्याकडचे सोलापूरचे अशोक कामटे म्हणून एक बेस्ट पोलीस ऑफिसर होते, ज्यांनी की सोलापूरमध्ये कंट्रोल केलं होतं दंगलीला, जे की आजपर्यंत कोणाला झालं नव्हतं. असे ते त्यांना आमच्याकडं तिकडं अपॉइंट केलेलं. तर ते त्यांनी कमांड मिळवली होती त्या सगळ्या जे काय म्हणतात गुंड लोक वगैरे अशा त्यांच्यावर, आणि त्यामुळं ते एकदम वेल सेटल्ड झाले होते तिथं. आणि त्यामुळं त्यांचं एक रुतबा होता, एक धाक होता, म्हणून त्यांना तिथं नेलं. कुठं? मुंबईमध्ये. त्या कसाबचं त्याला पकडण्यासाठी म्हणून. आणि झालं काय, त्याच्या गोळीबारामध्ये हे पण मेले. म्हणजे आता तुम्ही काय म्हणणार होते ऐकल्यावर न्यूज? कसाब कसा होता? वाईट. किती त्यांनी मारामारी केली, किती निर्दोष जीवांना मारलं, किती वाईट होता. मग त्याला फाशी झाली तर तुम्हाला काय झालं? आनंद झाला. किती आनंद झाला. म्हणजेच काय केलं तुम्ही? परपरिणती. त्यांनी वाईट वागला तरी पण परपरिणती केली, त्याला फाशी झाली तरी पण तुम्ही त्यामध्ये आनंद मानला, म्हणजे परपरिणती केली. म्हणजे त्याच्याविषयी द्वेष झाला, ती सुद्धा त्याच्याशी त्याच्या प्रभावाने झाला, प्रभावित होऊन झाला. आणि जे काय आनंदाचे भाव झाले की बरं झालं, त्याला असं व्हायला पाहिजे होतं, त्यांनी इतकं त्रास दिलाय, मारलंय लोकांना, हे पण तुम्ही काय केलं? परपरिणती.
तसंच आता तो मारणारा होता, कोणी वाचवणारा असेल समजा, जसं रेस्क्युअर्स असतात ना, काय म्हणायचं, ॲनिमल वेलफेअरवाले किंवा तुमचे फायर रेस्क्युअर्स असतात अनेक असे, जे की तुम्हाला त्या घटनेतनं वाचवणारे असतात. मग त्यांच्याविषयी काय परिणती हो तुमची? किती चांगली लोक आहेत, किती त्यांनी चांगलं काम केलं. म्हणजे काय केलं, पुन्हा प्रभावित झालाच पराच्या परिणतीला पाहून. मग सिद्धांना दिसत नाही का हो हे सगळं? आग लागलेली दिसती, ते वाचवणारे दिसते, ते वाचले हे दिसते, मेले हे दिसते. काय करतायत सिद्ध? तटस्थ, परपरिणती रहित असतात. त्यामुळे ते प्रभावित होत नाहीत, भलेही तुमचं काहीही होऊ दे. जसं तुम्ही शेजारच्याचं काय झालं तर आपण प्रभावित होत नाही, पण आपलं झालं तर लगेच सांगितलं ना. तसंच आमच्याकडं त्या दंगलीमध्ये सोलापुरात आमच्या गल्लीमध्ये सगळ्यात पहिलं दुकान होतं, ते मुसलमानांचं होतं. आणि येऊन तिथं हिंदू लोकांनी आग लावली आणि जवळपास ते मोठ्याच्या मोठं दुकान होतं, सगळं जळायला सुरुवात झाली. मग आमचं घर लास्ट आणि ते दुकान फर्स्ट होतं. मग आम्ही आपलं बघतोय, तेच जळतंय, आपल्याकडं कुठं येते, तेच जळतंय. हां, आणि काय झालं तिथं होतं हे सगळे काय काय इन्फ्लेमेबल पदार्थ होते, काय काय म्हणजे ज्याला की लगेच आग लागेल असं त्या दुकानात. आणि ते आग भडकत गेली आणि लगेच काय ते फायर ब्रिगेडवाले येणार नव्हते, कारण कर्फ्यू लागलेला होता. आणि ती आग काय झालं, शेजारच्या बिल्डिंगला लागली आणि ते वायरी होत्या पूर्ण लास्टपर्यंत आमच्या गल्लीमध्ये आमच्या घराला अडकवलेल्या. हां, म्हणजे त्यांच्यापासून ते डायरेक्ट आमच्याकडेच अडकवलेल्या होत्या. आणि मग आता भय कशाचं, एवढं वेळ आम्ही काय बघत होतो, एवढं लांब आहे, आपल्याकडे कुठं येते, त्यांचं जळतंय, आपलं कुठं जळतंय, असं बघत होतो आम्ही. बघितलं बरं का डोळ्यांनी सगळं स्पष्ट असं. आणि त्यावेळेस आपण एकदम असं निर्धा असतं, आपलं कुठं काय चाललंय, हां, जे चाललंय जळलंय ते दुसऱ्याचंच आहे असं स्थिरतेने बघत होतो. पण जेव्हा ते बाजूच्या घराला लागली, त्याच्या झळा त्याच्या बाजूच्या घराला यायला लागल्या, मग समजलं की जर फायर ब्रिगेड नाही आली तर आपलं घर काय लांब नाही आहे आणि आमचं घर आहे लाकडाचं, किती वेळ लागणार असं भुस्कन जळायला. म्हणजे सांगितलं की बाहेरचं चालू आहे ना तोपर्यंत तुमच्यामध्ये प्रभावित होत नाही तुम्ही, पण जेव्हा ते आपल्यावर येतं हे कळलं की लगेच प्रभावित होतो. म्हणून सांगतायत की बघा, सगळं बघायला निषेध नाही आहे, केवली भगवान सुद्धा बघतायत सगळ्या 3 लोकाला, पण प्रभावित होऊ नका हे सांगतायत. संसारामध्ये राहताय तोपर्यंत ठीक आहे, राहताय तर बाहेर पडलं तर उत्कृष्टच आहे, पण जोपर्यंत आहे तोपर्यंत अप्रभावी राहण्याचा आपला पुरुषार्थ असावा. जसं एक उदाहरण सांगितलं इथं रामायणामध्ये. काय उदाहरण आहे, रावण असतो ना, रावण तो कुठल्या तरी राजाला जिंकायसाठी म्हणून निघाला. इंद्र नावाचा राजा असतो, त्याला जिंकायसाठी म्हणून त्यांनी आपलं सगळं सैन्य घेऊन निघाला. आणि जाताना रस्त्यात काय झालं, एके ठिकाणी त्यांचा मुक्काम होता आणि त्या ठिकाणी एक नदीचा प्रवाह होता. म्हटल्यावर त्या नदीमध्ये स्नान करायसाठी रावण त्या नदीत उतरला होता. आणि नेमकं त्याच वेळी तो प्रवाह जिथून येत होता ना, त्या वरच्या साईडला एक राजा आपल्या सगळ्या राण्यांसह जाऊन क्रीडा करत होता. कोण राजा होता माहिती आहे? सहस्ररश्मी नावाचा राजा होता आणि त्याचं राज्य होतं माहिष्मती. कुठलं नाव आहे हो? शास्त्रातलं नाव वाचलं बरं का, मी पिक्चरमधलं नाही. म्हणजे शास्त्रात सगळं आहे तेच तुमच्या पिक्चरात येत आहे. वाचू का इथलं? रावण रथनुपुर के विद्याधर राजा इंद्र को जीतने के लिए चला. आणि त्याच्याबरोबर सगळे ते होते, त्यांचे नावं लिहिलेत, कुंभकर्ण, विभीषण, खरदूषण वगैरे सगळे त्याच्याबरोबर महायोद्धा होते. उस समय माहिष्मती नगरी का राजा कोण? बल्लाळ नाही, सहस्ररश्मी, पृथ्वी पर अति बलवान राजा था. तो सगळ्यात बलवान होता राजा. एक दिन वह नर्मदा नदी के जल में हजारों रानियों के साथ नाना प्रकार की क्रीड़ा कर रहा था.
आणि त्याच वेळी रावण स्नानासाठी म्हणून दुसऱ्या टोकाला किंवा दुसरीकडे थोडंसं खाली म्हणा, वरून प्रवाह येतो त्या नदीचा आणि तो दुसऱ्या एरियामध्ये तिथंच स्नान करायला पाण्यात उतरला. पण काय झालं, इकडं हा हजारो राण्यांबरोबर त्या नदीत उतरल्यामुळं त्या पाण्याचा प्रवाहाला जरा वेग आला किंवा काय म्हणायचं असं ढकललं गेलं असेल पाणी वगैरे, त्यामुळं तो लोंढा आला रावणाकडं आणि रावणाला राग आला. कोण आहे तिकडं? कोणी रागी बनवलं? म्हणजे परपरिणती, याच्यासाठी लक्षात ठेवा, गोष्ट चालू आहे आपली. रावणाने काय केलं, त्याला समजलं जेव्हा की आपल्यावर असं पाणी प्रवाहित होतंय, जास्त कोणीतरी आहे वर, मग त्यांनी लगेच सैनिकांना विचारायला सांगितलं की कोण आहे पता करून या, आणि त्या दुष्ट कोण आहे त्या राजाला किंवा त्या मनुष्याला पकडून आणा. तर ती सगळे विद्याधर सेना गेली सहस्ररश्मीकडं आणि एवढे सगळे एकत्र यायला लागलेत म्हटल्यावर सहस्ररश्मी युद्धालाच उभारला. कारण त्याला कळलं की ह्यांचं काय ॲटिट्यूड आहे त्याच्यावरून. मग हा पण युद्धाला उभारला. वास्तविक तो होता बलशाली. जब सहस्ररश्मी की से, पण तरी सुद्धा जरी बलशाली होता तरी सुद्धा रावणाच्या समोर त्याचं टिकलं नाही, हे सांगायला. सहस्ररश्मि की सेना रावण की सेना से कुछ पीछे हटी तो सहस्ररश्मि स्वयं रथ पर चढ़कर युद्ध करने के लिए तैयार हुआ. जिस प्रकार पवन बादलों को हटा देती है, उसी प्रकार सहस्ररश्मि बाणों के समूह से शत्रु सेना को हटाने लगा. युद्धासाठी उतरलेत ना तिथे मैदानात. तब प्रतिहारी ने रावण से जाकर कहा कि हे देव, सहस्ररश्मी ने आपकी सेना को हटा दिया है. आणि हे ऐकलं की रावणाला द्वेष आला, वेश आला, आवेश आला. त्रैलोक्य मंडन हाथी पर सवार होकर युद्ध स्थल पर पहुंचा रावण और बाणों की वर्षा करने लगा. क्रोधित होकर रावण ने सहस्ररश्मी के सिर में भाला मारा. सहस्ररश्मी वास्तविक बलशाली होता, पण त्याला परास्त करायचं म्हटल्यावर आता त्या डोक्यातच जाऊन त्यांनी भाला मारला. त्याच्या डोक्यातून रक्ताची धार वाहू लागली. रावण उछलकर त्याच वेळी त्यांनी सहस्ररश्मीवर तुटून पडला आणि त्याला जिवंत पकडून त्यांनी आपल्या स्थानावर, आपल्या नगरामध्ये घेऊन गेला सहस्ररश्मीला. आणि झालं काय होतं, सहस्ररश्मीचे पिता म्हणजे शतबाहू ते वैरागीहून मुनी झाले होते आणि खूप उत्कृष्ट साधना करणारे चारण वृद्धिधारी मुनी होते ते. आणि जेव्हा समजलं त्या मुनींपर्यंत न्यूज गेली की असं सहस्ररश्मी बेहोश झालाय, रक्तपात झालाय त्याचा आणि त्याला परशत्रूने बंदी बनवून नेलंय, हे समजलं की काय झालं, ते निमित्त ज्ञानी वडील शतबाहू ते आले तिथं त्या मुलाकडं, पूर्वाश्रमीच्या मुलाकडं. ॲक्च्युली मुनींना मुलाचा मोह नसतो, भावलिंगी संत होते ते. चारण वृद्धी त्यांनाच प्रगट होती जे भावलिंगत्व सहित असतात. तर उन्होंने जब यह समाचार सुना कि रावण ने सहस्ररश्मि को पकड़ लिया है, तो निमित्त ज्ञान से जान लिया कि वह सहस्ररश्मि शरीर भोगों से विरक्त होकर जैनेश्वरी दीक्षा धारण करने वाला है. क्योंकि रावण परम दयालु एवं जिनधर्मी है, अतः वह उसे छोड़ देगा. हे त्यांना समजलं निमित्त ज्ञानाने, म्हणून तिथं गेले ते. एखाद्या जीवाला धर्मामध्ये उपस्थापित करण्यासाठी, त्याची वृद्धी करण्यासाठी मुनी जातील की तिकडं असं त्याचं संबोधन करायला. त्यामुळं ते मुलगा म्हणून गेले नव्हते, तो दीक्षा घेणार होता या निमित्तात म्हणून गेले. अतः उसे छोड़ देगा, म्हणजे रावण दयाळू आहे तर तो सोडेल म्हणून तिथं मुनिराज गेले. मुनिराज को आते देखकर रावण उठा, आगे जाकर उनके पाँव पड़ गया. उसने उन्हें जमीन से सिर लगाकर प्रणाम किया, फिर उन्हें लकड़ी के सिंहासन पर विराजमान किया और स्वयं भूमि पर बैठकर हाथ जोड़कर नम्र होकर बोला, हे भगवान, हे कृपा निधान, आप कृतकृत्य हो. आपके दर्शन इंद्रादिक देवों को भी दुर्लभ है. आपका आगमन मेरे पवित्र होने के लिए है. मुनिराज ने रावण से कहा, हे दशमुख,
क्षत्रियों की यही रीति है कि शत्रु को पराजित कर उसे अपने वश में करे. तुझे केलंस ना बरोबर आहे, कारण राजाचं ते कर्तव्य आहे विरोधी राजाला परास्त करून आपल्या वश करून घ्यायचं. परंतु तुम बहुत शक्तिशाली हो, तुमसे लड़ने के लिए कौन समर्थ है. इसलिए अब सहस्र रश्मि पर दया करके उसको छोड़ दो. वह अब मुनि दीक्षा धारण करेगा. तुम उसके इस कार्य के लिए निमित्त बन गए हो. तुझ्या निमित्तातच त्याला वैराग्य व्हायचं होतं आणि तो दीक्षा घेणार आहे. इसीलिए मैं तुम्हारे पास आया हूँ, अन्यथा मुनि का किसी से क्या संबंध है. माझा त्याच्याशी काही संबंध नाही. हे सगळं ऐकलं की रावणाचे भाव लगेच बदलले. रावणाने त्याला बंदी बनवलेला तो सोडला. हे नाथ, आपकी आज्ञा मानने के समान कोई उत्तम कार्य नहीं है. आप सरीखों का दर्शन ही महापुण्योदय से होता है. फिर रावण ने मारीच आदि मंत्रियों को आज्ञा दी कि सहस्र रश्मि को मुनिराज के पास लाया जाए. सहस्र रश्मि अपने पिता मुनिराज को नमस्कार करके बैठ गया. रावण ने अब सहस्र रश्मि का बहुत सत्कार किया. कोणाचा? ज्याला आत्ता बंदी बनवून आणलं होतं त्याचा सत्कार करायला लागला. आता कसे उदय फिरतात असे क्षणात. उससे प्रसन्न होकर कहा, हे सहस्र रश्मि, आज से तुम मेरे भाई हो. अब तक तो हम 3 थे, किंतु अब तुम्हें मिलाकर 4 हो गए. मैं तुम्हारी सहायता से रथनुपुर के राजा इंद्र को जीतूंगा. मी त्या इंद्राला जिंकायला चालला होता ना राजाला त्या, आणि मध्येच हा सहस्र रश्मि भेटला होता. मग त्याला म्हणतो सहस्र रश्मीला रावण, तू आणि मी मिळून त्या इंद्र राजाला जिंकूया. अपनी राणी मंदोदरी, तसंच माझ्या राणीची छोटी बहीण आहे स्वयंप्रभा, तिचं लग्न मी तुझ्याशी करून देतो. हे सगळं कोण बोलतंय कोणाला? रावण त्या सहस्र रश्मीला बोलतोय. पण सहस्र रश्मी आता विरक्त झालाय. तो काय बोलतोय? धिक्कार है इस राज्य को, यह इंद्रधनुष्य के समान क्षणभंगुर है. विषय भोगों को भी धिक्कार है. ये मात्र देखने में मनोज्ञ है, वास्तव में महादुख रूप है. मुझे भी धिक्कार है जो इतने समय तक काम आदि शत्रुओं द्वारा ठगाया गया. अतः अब मुझे ऐसा कार्य करना चाहिए जिससे कि पुनः संसार वन में भ्रमण न करना पड़े. मैं अत्यंत दुखरूप 4 गतियों में भ्रमण करता हुआ थक गया हूँ. अब तो मैं अपना कार्य करूँगा जिससे मेरा भवसागर में पतन न होवे. रावण कहने लगा, हे सहस्र रश्मि, यह मुनिव्रत तो वृद्धों को शोभनीय है. तुम तो अभी युवा हो, म्हणजे तू अजून तरुण आहे तर कशाला घेतोयस दीक्षा. त्यावेळी सहस्र रश्मि म्हणाला, मृत्यू को यह विवेक नहीं होता कि वृद्ध का भक्षण करना है कि युवा का. मृत्यु तो सर्वभक्षी है, वह बाल युवा वृद्ध सभी का भक्षण करती है. हे दशानन, यदि इन विषय भोगों में सार होता तो महापुरुष इन्हें क्यों छोड़ते. उत्तम बुद्धि वाले मेरे पिताश्री ने भी इनको छोड़कर योग का आदर किया है. सो योग ही सारभूत है. असं सांगून काय केलं? सहस्र रश्मीने जिन दीक्षा धारण केली. काय झालं? परपरिणती से अप्रभावी. जो परिणतीने अप्रभावी राहिला त्याचं कल्याण झालं. म्हणजे जरी रावणाने त्याला मोही बनवण्याचा प्रयत्न केला किंवा गृहस्थीजन आले आणि त्यांना मोही बनवण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा सहस्र रश्मी अप्रभावी राहिले. तसं सांगितलं आपल्याला सुद्धा हे संस्कार करून घ्यायचे आहेत. कुठलाही प्रसंग येऊ दे, कुठलेही उदय येऊ दे, त्याच्यामध्ये मी अप्रभावी राहायला पाहिजे, तरच माझं कल्याण होणार. अन्यथा पुन्हा भवभ्रमण वाढत राहणार. ओम. जाणं वीतराग स्वरूप निज ध्रुव आत्म्याला जाणा. पहा, या आत्म्यामध्ये रागद्वेष नाही, मोह नाही, आकुलता नाही, दुःख नाही. हे सर्व विभाव भाव माझ्यापासून भिन्नच आहेत, पर आहेत.
सर्व कर्मोदयाने रहित हा मी निष्कर्म आत्मा आहे, ज्ञाता द्रष्टाच आहे. जीवोऽहम् ज्ञानस्वरूपोऽहम्. विसर्जन. नमो अरिहंताण.